विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमः। विष्णुपदाय श्रीमते भक्तिवेदान्त
श्री हरिनाम संकीर्तन की श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि बोल। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या रविवारी सत्संग कार्यक्रमासाठी, ज्यामध्ये सर्व आपण दीक्षार्थी आणि दीक्षित भक्त एकत्रित झालेलो आहोत। तर आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन किंवा ब्रह्ममत्व गौडीय परंपरेमध्ये आपण सर्वजण जुडलेलो आहोत। आणि ब्रह्ममत्व गौडीय संप्रदाय हा स्वतः जसं नावच आहे ब्रह्माजी, ब्रह्म म्हणजे ब्रह्माजी, ब्रह्माजींपासून किंवा भगवान श्रीकृष्णाने ज्ञान ब्रह्माजींना, ब्रह्माजींनी नारदांना, नारदांनी व्यासदेवांना आणि अशा गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रील प्रभुपाद आणि त्यानंतर श्रील प्रभुपादांचे अन्यतम शिष्य त्यांच्याकडून आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे। तर जसं आता आंब्याचं सीझन आहे आणि प्रत्येक जण आंबे एक तर पिकलेले असतील किंवा कैरी असतील, तर कैरीचे आंबे आपण लोणच्यासाठी वापरतो, बरोबर? पण झाडावरून पडलेला आंबा जो असतो किंवा कैरी ती जास्त दिवस किंवा जास्त काळ ती लोणच्यासाठी टिकत नाही। आणि म्हणून जरी कैरी जरी असली तरी ती झाडावरती चढून अलगद प्रमाणे हळू ती काढून घेऊन प्रत्येकाला अशी हातात दिली जाते आणि तेव्हा ती त्याचा उपयोग लोणच्यासाठी केला जातो आणि ते लोणचं मग जास्त दिवस टिकतं। आणि तशीच ही परंपरा किंवा भागवताचं जे रसपान आहे, मुहुरहो भुवी भावुका, जो भागवत रस जो आहे किंवा भागवत ग्रंथ जो आहे, हा भागवत ग्रंथ गुरु शिष्य परंपरेद्वारे एका हातातून दुसऱ्या हातात दिलेला आणि हा जेव्हा आपल्यापर्यंत प्राप्त झालेला आहे, हा भागवत धर्म किंवा भागवत ग्रंथ, भगवंतांची भक्ती आपली देखील जबाबदारी आहे। ध्यानपूर्वक आहे। सुरुवातीला झोपू नका, जसं गुरुमहाराज सांगतात, झोपू नका, हळूहळू भानामती किंवा योग माया हळूहळू मग प्रवेश करू लागते शांत थंड वातावरणात।
आणि पंखे चाललेले आहेत, प्रसाद झालेला आहे आणि मग शांत नशा चढू लागतो. तर हा भागवत धर्म जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, आपण फक्त धार्मिक नसून आपण भक्त झालेलो आहोत. धार्मिकता आणि भक्ती यामध्ये फार दूर दूरचा अंतर आहे. धार्मिकता म्हणजे सकाळी उठलं, आंघोळ केली, एखादी अगरबत्ती लावली, हात जोडला, झाले. धार्मिकता झालं. आम्ही पण धार्मिक आहोत, आम्ही पण भक्त आहोत लोक म्हणतात. पण कुणालाही नीती नियमांचं पालन नको, कोणतेही संस्कार नको आणि कुणाच्याही बंधनात राहायला नको, ती म्हणजे धार्मिकता. जसं युवा प्रचारामध्ये देखील बघितलं जातं. एक वेळी राधेश्यामचं उदाहरण देत होते की जर युवा प्रचारामध्ये देखील त्यांना प्रश्न विचारला, म्हटले तुम्ही फक्त इंजिनियर आणि मोठमोठे शिकलेले डॉक्टरांनाच का प्रचार करा? बाकीच्या पण PU कॉलेजमध्ये आहेतच की प्री युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांना पण प्रचार करायला पाहिजे. तुम्ही फक्त इंजिनियरनाच का तुम्ही लक्ष देता? इंजिनियर मुलांनाच का आपण मार्गदर्शन करता? त्यावेळी राधेश्याम म्हणून एक सुंदर उदाहरण दिलं. म्हटले ही मुलं जी आहेत PU कॉलेजची, ती आत्ताच 10वी पास करून ती कॉलेजमध्ये शिरलेली आहेत आणि कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पंख फुटलेले आहेत. त्यांना सगळं आता नवीन वाटतं. आता कोणीही इथं हाजरी घेणारं नाही किंवा कोणी मला विचारणारं नाही किंवा आता मी आनंदाने यथोचित जशी माझी इच्छा आहे तसं मी आता आनंदाने मित्रमैत्रिणींसोबत आनंदाने वेळ घालू शकतो. आणि जसं इंजिनियर आहेत त्यांना ऑलरेडी एक सिलेबस किंवा एका चौकटीमध्ये त्यांना बसवलेलं असतं. इतका अभ्यास करत 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 त्यांना अभ्यासाची वळण किंवा शिक्षणाची एवढी जबाबदारी असते आणि म्हणून तर ते इंजिनिअरिंगमध्ये एंट्री केलेली असते. तसं आज नेटची एक्झाम आहे किंवा CET एक्झाम आहे त्यातली. आणि असे जे स्थिर झालेले मुलं ज्यांना अभ्यास करण्याची इच्छा आहे, ज्यांना जीवनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांना जर आपण प्रचार केला तर ते भक्तिमय जीवन देखील सिरियसली स्वीकार करतात. तो अभ्यास करता करता आध्यात्मिक जीवनाचा पण अभ्यास तो प्रामाणिकतेनं करतो. त्या उलट जे PU कॉलेजचे किंवा जे साधारण कॉलेजचे मुलं आहेत ते जसं गणपती समोर नाचतात तसं तुमच्या मंदिरात येऊन नाचणार. गणपती समोर जेव्हा सत्यनारायण पूजा, गणहोम किंवा वार्षिक प्रसाद जो असतो, जत्रेमध्ये सुद्धा ते धार्मिक होऊन अगदी प्रसाद वगैरे वाटणार, नाचणार. बलिदान मासाला 40 दिवस चप्पल घालणार नाही, 40 दिवस स्वीट घेणार नाही. त्यांना ते तितकंच त्यांची मर्यादा आहे. पण आध्यात्मिक जीवनाचे जर नीती नियम सांगितले तर ते स्वीकार करण्यासाठी तयार होत नाहीत. आणि त्याच पद्धतीनं धार्मिकता म्हणजे फक्त देवी देवतांसमोर हात जोडला आणि जे मनाला येईल ते केलं, त्याला धार्मिक म्हटलं जात नाही. धार्मिकता किंवा रिलिजन, जो इंग्लिश शब्द आहे रिलिजन, त्याला आपण धर्म म्हणतो. पण रिलिजन म्हणजे धर्म नाही, ती एक आस्था असल्याप्रमाणे एक विश्वास किंवा एक आस्था. जसं प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ग्रंथाविषयी, वेगवेगळ्या भगवंतांविषयी, वेगवेगळ्या देवतांविषयी आस्था आहे. पण धर्म म्हणजे जो कधीही बदलला जातो, धर्म जो कधीही बदलत नाही तो धर्म. आस्था बदलते. आज एका देवताची आस्था, उद्या जर आणि काय कळालं, कोणी म्हटलं चला तुम्हाला फारच त्रास आहे आपण दर्ग्यावर जाऊ, दर्ग्यावर जाऊन तिथं तावीज घालू, मग ती आस्था वाटते चला तिथं पण जाऊ. तसं आस्था आणि धर्म, धर्म म्हणजे एक विशिष्ट गुणधर्म असला पाहिजे त्याची. जशी साखर आहे, साखर जर गोड नसेल तर आपण त्याला साखर म्हणू शकत नाही. भले ती दिसण्यासाठी असेल साखर, पण जर तुरट लागत असेल तर ती तुरट आहे, खारट लागत असेल तर ते मीठ आहे. तुरटी फिटकरी आहे किंवा मग मीठ आहे. पण जर साखर असेल तर ती साखरेचा गुणधर्म आहे, ती सदैव गोडच असणार. तसा जीवाचा गुणधर्म सेवा करणं. जीवेन स्वरूप है कृष्णेर नित्यदास. आणि तो कृष्णाची सेवा न केल्यामुळे या संसारामध्ये
वेगवेगळ्या व्यक्तींची, गुरूंची, पत्नीची, पतीची, कुटुंबातील सदस्यांची, समाजाची, राष्ट्राची, देशाची, आपल्या नेत्यांची सेवा करत असतो. कुणाची ना कुणाची सेवा करणं त्याचा धर्म आहे, पण त्याला भगवंतांची सेवा करणं हे त्याला माहीत नसल्यामुळे तो कुणाची ना कुणाची तरी चाकरी किंवा सेवा करू लागलेला. आता पाश्चिमात्य देशामध्ये मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पण पाहिले, प्रभुपाद सुद्धा कित्येक ठिकाणी लिहितात, इफ दे विल नॉट सर्व गॉड दे विल सर्व डॉग. जर त्याने भगवंतांची सेवा नाही केली तर ते कुत्र्याची सेवा करणार. GOD गॉड, आणि त्याचं जर उलट केलं तर DOG डॉग. डॉग म्हणजे कुत्र. तर मी गेल्या वर्षी सुद्धा पाहिलं, ज्यावेळी लोक कुत्र, जसं आपल्या इथं सकाळी लोक फिरण्यासाठी जातात, तिथं आपल्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी लोक घेऊन येतात बाहेर, आणि कुत्र्याला फिरवण्यासाठी एक चेन त्यांच्या हातामध्ये जे कुत्र्याला बांधलेली आहे, आणि दुसऱ्या हातामध्ये एक ग्लोव घातलेला असतो आणि खिशामध्ये पिशवी असते. ज्या कुत्र्याने कोणत्याही रस्त्यावरती किंवा कुणाच्या दारावरती विष्ठा त्याग केली तर ते स्वतः उचलून त्या पिशवीत घालून आपल्या सोबत त्याच्या घरी घेऊन जायचं आणि घरी डस्टबिनमध्ये टाकायचं. रस्त्यावर कुठेही सोडायचं नाही. आपण पुण्यशाली, आपल्याला तसं करावं लागत. प्रत्येकाला तो नियम आहे. तो काही कारण सांगू शकत नाही की माझं कुत्र आहे ते कितीही महागडं असो किंवा किती स्वस्त असो, आणि मालक किती करोडपती असो किंवा रोडपती असो, प्रत्येकाला त्या कुत्र्याची सेवा जर करायची असेल त्याने त्याची विष्ठा उचलण्यापर्यंत सेवा करणं त्याला भाग आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. आणि अशी सेवा करतात, कोणी कुत्र्याची सेवा, कोणी परिवाराची सेवा, कोणी देशाची सेवा. चांगल्या जर देशाची जर केली तर, पण तथाकथित असं जे आपले तथाकथित नेते मंडळी, त्यांच्यासोबत त्यांना वाटते की आम्ही त्यांची सेवा करतोय, पण ती सेवा वगैरे काही नसून फक्त आपल्या इंद्रिय तृप्तीचं कारण आहे. जोपर्यंत आपली इंद्रिय संतुष्ट होत आहे तोपर्यंत आपल्याला वाटते की तो चांगला आहे. समोरच्या व्यक्तीनं आपली इंद्रिय संतुष्टी बंद केली तर मग लगेच तो आपला शत्रू होतो. मग सक्का भाऊ पण पक्का वैरी बनतो. जोपर्यंत भावाकडून भेटते सगळं तोपर्यंत ठीक आहे, नाही भेटतं तर मग शत्रू. पण आपण जो मार्ग स्वीकारलेला आहे किंवा धर्म स्वीकारलेला आहे तो शाश्वत आहे, म्हणून त्याला सनातन धर्म म्हटले आहे. 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी हा झालेला नाही. अनादी काळापासून भगवंतांची भक्ती करणारे भक्त आणि ती भक्ती कशी करावी याचं शास्त्र आणि ती भगवंतांची भक्ती करून दाखवलेले भक्त म्हणजे गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आधारावर ती भक्ती चाललेली. आणि जोपर्यंत आपण या भक्तीविषयी ज्ञान प्राप्त करणार नाही तोपर्यंत आपणही धार्मिकच बनून राहणार. जोपर्यंत आपण ज्ञान प्राप्त करणार नाही, आपण कन्व्हिन्स होणार नाही आपण कोणत्या मार्गावर आहे, तोपर्यंत कुणीही व्यक्ती आपल्याला येऊन तो पथभ्रष्ट करू शकतो आणि दुसऱ्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. जसं आपण आता भगवंतांचा विग्रह जो सच्चित आनंद विग्रह आहे त्या विग्रहांची आपण सेवा करतो. भगवंतांचं शाश्वत रूप आहे सच्चित आनंद, जे शाश्वत आहे, जे आनंद देणार आहे आणि जे भौतिक नाही, शाश्वत आहे. सच्चित आणि आनंद असा भगवंतांचा जो विग्रह आहे त्याची आपण सेवा करतो. कदाचित आपल्याला त्यांच्याविषयी किंवा त्या अर्चा विग्रह सेवेविषयी किंवा मूर्ती पूजेविषयी जर आपल्याकडे ज्ञान नसेल, भागवताच्या 11व्या स्कंदाचा 27वा अध्याय, त्या 27व्या अध्यायामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण उद्धवाला मार्गदर्शन करतायत की भगवंतांचे स्वतःच्या विग्रहांविषयी पूजनाचं किती महत्त्व आहे आणि ते पूजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर ते पूजनाची विधी सांगतात की भगवंत कोणकोणत्या रूपामध्ये अवतरित होतात. मग जसं वाळू आहे, माती आहे, धातू आहे, लाकूड आहे, पाषाण आहे, मनोमय आहे, मणी आहे, तशा 8 प्रकारे भगवंत प्रकट होतात.
आणि ते प्रकट झाल्यानंतर एका व्यक्तीनं पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे मुख करून आसनवर बसून भगवंतांसाठी आचमन करून भगवंतांचा अभिषेक, भगवंतांचं पूजन कसं करावे भगवंतांनी सांगितलं उद्धवाला. भागवताचा 11वा स्कंद आणि 27वा अध्याय. कृष्ण कृत स्वतः भगवंत उद्धवाला या अर्चा विग्रहांची सेवेबद्दल मार्गदर्शन करत. तर त्याचं मूळ कारण किंवा त्याचा फायदा काय? जेव्हा आपण भगवंतांच्या अर्चा विग्रहांची आराधना करतो त्यावेळी आपल्या हृदयामध्ये भगवंतांविषयी प्रेम जागृत होतं. आणि तिथं प्रभुपाद या उलट जो कोणी भगवंतांच्या सेवेसाठी, विग्रह सेवेसाठी किंवा ब्राह्मणाला दिलेलं दान, मग ते आपलं असो किंवा दुसऱ्याने दिलेलं असो, ते जेव्हा काढून घेतो किंवा जबरदस्तीनं त्याचा हिसकावून घेतो आणि त्याचा उपयोग स्वतःसाठी करतो, त्याला पुढचा जन्म विष्ठेतील किडा म्हणून जन्म घ्यावा लागतो. विष्ठेतील किडा म्हणून त्याला जन्म घ्यावा लागतो. आता इतकं महत्व आपल्याला भगवंतांच्या सेवेविषयी किंवा अर्चा विग्रहांविषयी दिलेलं आहे. पण जेव्हा आपण त्याचं ऐकणार नाही, वाचणार नाही किंवा त्याविषयी कधी चिंतन नाही करणार, आपण पण मग घंटी वाजवणार, अगरबत्ती फिरवणार, घंटी वाजवली, भोग लावला, टाळी वाजवली, आपण कधीच स्वीकार करणार नाही की ते साक्षात भगवंत त्या ठिकाणी आहेत. जोपर्यंत आपल्याला माहित नाही तोपर्यंत. जसं हिरा पडला, जस समजा माताजीच्या गळ्यात नेकलेस आहे, डायमंडचा नेकलेस, आणि त्याच्यातला एक हिरा, सगळ्यात महत्वाचा अनमोल हिरा जर तो मंदिरात पडला तर लहान मुलं काय करणार? ते खेळण्यासाठी वापरणार. अगदी लहान बालक आहे ते तोंडामध्ये चाटत बसणार, त्याला वाटणार काहीतरी खायचं आहे. पण जो बुद्धिमान व्यक्ती आहे त्याला माहित आहे हा अगदी महागडा असा हिरा आहे आणि हा रस्त्यावरती नाही, त्याची जी किंमत आहे ती त्याला माहीत असल्यामुळे लगेच तो गोदरेज कपाटात किंवा लगेच आपल्याजवळ सुखरूप ठेवणार. खेळायसाठी वापरणार का तो? नाही. पण ज्याला माहीतच नाही त्याला काय करणार आहे हिऱ्याची किंमत? जसं भाजीच्या दुकानात आपण जातो, सब्जी मंडईमध्ये, सब्जी मंडईमध्ये किलोनी भाजी भेटत असते, बरोबर? अर्धा किलो, 1 किलो बटाटे, 5 किलो कांदे, जे काही भेटते. आणि भाजीपाल्याच्या त्या दुकानामध्ये किंवा त्या मार्केटमध्ये माशा फिरत असतात किंवा वेगवेगळे किडे असतात त्या भाजीला आकर्षित होणार, मधमाशा किंवा साध्या माशा. त्या कित्येक माशा कधी कधी आपण अर्धा किलो भाजी घेताना त्या भाजीवरती बसलेले असतात आणि त्या भाजीवरती जे बसलेले जे किडे आहेत ते किडे किंवा त्या माशा आपण विचारतो की त्या भाजीवाल्याला, हो किती माशा बसले, त्याच्या बाजूला करायचं, वजन वाढेल. कधी आपण म्हणतो ना, आपण लक्ष सुद्धा देत नाही. पण तीच एखादी बारीक माशी सोनाराच्या दुकानात जर सोन्याच्या काट्यावर जाऊन बसली, आपण पहिलाच 2 ग्राम सोनं घेणार, त्याच्यावरती तो एक बसला 3 ग्राम झाला, मग 3 ग्रामचे 30,000 कोण देणार? तर माशी तीच आहे. पण आपण सब्जी मंडीत असलेल्या लोकांप्रमाणे त्या गर्दीत राहण्यापेक्षा आपण आपल्याला जेव्हा भक्तीचं कार्य किंवा भक्तीची महानता जेव्हा कळेल तेव्हा आपण त्या सोनाराच्या दुकानातील माशीला सुद्धा मदत केलं जातं, मोजलं जातं. तसं आपण प्रत्येक कार्य विचार करून भगवंतांची आपण सेवा करू. आणि त्यासाठी ते माहीत पाहिजे की किती महत्वाचं आहे, आपला कोणता मार्ग आहे, कोणत्या भगवंताची आपण सेवा करतो. जसं जगन्नाथांचं एक नाव आहे दारू ब्रह्म. आता दारूच्या दुकानातली दारू नाही, आता दारू म्हणजे संस्कृत भाषेमध्ये लाकूड, लाकडाला दारू म्हणतात, दारू ब्रह्म. तर या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये श्रील प्रभुपादांनी विचारलं, स्वामीजी इतकी जगामध्ये मंदिर आहेत, तुम्ही का मंदिर बांधताय? काय गरज आहे मंदिरांची? म्हणजे काहीतरी लोकांना पाणी प्यायची व्यवस्था करा, भोजनची व्यवस्था करा, दवाखाने उघडा. वाटते ना आपल्याला, पण एवढी गरमी आहे, पाण्याचे प्याऊ ठेवलं तर किती चांगलं होईल. काय गरज आहे मंदिरांची? तर प्रभुपाद त्या रिपोर्टरला म्हणाले, त्या जगामध्ये कित्येक मुलं अशीच बेवारशी फिरत आहेत
तुम्ही त्यांना घेऊन सांभाळा की तुम्ही कशाला मुलांना जन्म देता. तो क्लीन चिट झाला रिपोर्टर, आणि तो म्हणाला नाही, माझा मुलगा किंवा माझा संबंध प्रस्थापित करण्यासाठी मी मुलांना जन्म देतो आणि मुलांची काळजी घेतो. मग प्रभुपाद सुद्धा तेच म्हणाले, प्रत्येक भक्त जो आहे त्या प्रत्येक भक्ताचा भगवंतांशी एक विशिष्ट असा संबंध आहे, आणि तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी भगवंत वेळोवेळी अवतरित होऊन आपल्या भक्ताला सेवेमध्ये लावतात. आता भगवंतांची यायची तशी आवश्यकता पण नाही आणि गरज पण नाही. भगवंतांच्या इच्छेनं सगळं कार्य होतं. परास्य शक्ती विदिदैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच न तस्य कार्यम करणम च विद्यते. उपनिषदामध्ये वर्णन आहे की भगवंतांना कोणतंही कार्य स्वतः करावं लागत नाही. परास्य शक्ती विदिदैव श्रूयते, भगवंतांच्या इतक्या शक्ती आहेत, त्या वेगवेगळ्या शक्तीद्वारे भगवंत सर्व कार्य करू शकतात. न तस्य कार्यम करणम च विद्यते, भगवंतांना कोणतंही कार्य स्वतः करावं लागत नाही. उदाहरण, जसं एक मोठं 5 स्टार हॉटेल आहे आणि 5 स्टार हॉटेलमध्ये सगळे वेटर, मॅनेजर, कॅशियर सगळ्यांना नियमात राहून नीती नियमानं काम करावं लागतं, बरोबर. यायची वेळ, जायची वेळ, सफाईची वेळ, कॅशियरला अकाउंट ठेवणं, किती आले किती गेले सगळं. पण मालक आहे, मालक कधी त्याला वाटलं चला बाबा 10:30 वाजता राऊंड मारून हॉटेलमध्ये काय चाललं, काल शनिवार होता, भरपूर गल्ला झाला, चला एक 10,000 रुपये उचलले, खिशात ठेवले, निघून गेला घर. त्याला कोण विचारू शकतं का? ते का बाबा पैसे घेतला, कुणाला विचारून घेतला? नाही, मालक आहे. त्याच पद्धतीनं भगवंतांच्या लीलेमध्ये सर्वांना भगवंतांनी सेवेत लावलेलं आहे, पण भगवंतांना कोणतेही नियम लागू पडत नाही. जसे एक सुबोध भानू म्हणून एक ग्रंथ आहे प्रभुपादांचा, छोटासा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये उदाहरण दिलं जातं की एक पाश्चिमात्य देशातील व्यक्ती भारतात आला. भगवंत कोण आहे किंवा सर्वश्रेष्ठ कोण आहे हे समजून घेण्यासाठी, निकाल लावण्यासाठी, कोण श्रेष्ठ भगवंत. तर एका मंदिरात गेला, तिथे एक देवता जप करत बसलेले होते त्या मंदिरात भगवंत. एका ठिकाणी गेला, देवी असुरांना मारण्यामध्ये त्रिशूळ घेऊन त्याचा उपयोग करत आहे. कोणी ध्यान करत आहे, कोणी जप करत आहे, कोणी मारत आहे, कोणी आशीर्वाद देत आहे. पण एक व्यक्ती आहे ज्याला काही करण्यात, तो आरामात बासुरी वाजवत बसलेला. मग त्याने निष्कर्ष लावला, तो भक्त नव्हता तरी त्याने निष्कर्ष लावला, हाच सर्वश्रेष्ठ असू शकतो, कारण जो श्रेष्ठ आहे त्याला स्वतः काही करावं लागत नाही. जसं सेंट्रल जेल आहे लातूरचं, त्या लातूरच्या सेंट्रल जेलमध्ये प्रत्येक सैनिकाला पण नियम आहे, प्रत्येक शिपायाला सुद्धा नियम आहे, त्या जेलच्या जेलरला सुद्धा नियम आहे. आज रविवार आहे, चला सगळे कैदी आपण बाहेर जाऊन फिरून येऊ, थोडं पिक्चरला जाऊन येऊन, जाऊ शकतात का? ना, नियमानेच त्यांना सगळ्यांना राहावं लागतं. पण राष्ट्रपती जेव्हा समजा लातूरच्या जेलमध्ये आला, सेंट्रल जेलमध्ये, आणि एका कैद्याविषयी त्याला माहीत असेल किंवा प्रेम असेल किंवा त्या कैद्याविषयी दया येऊन राष्ट्रपतीने जर पत्रावरती सही केली, मग कुणाला जन्मठेप जरी झालेली असेल, त्या राष्ट्रपतीच्या एका सहीद्वारे त्याला त्वरित सोडून दिलं जातं जेलच्या बाहेर, त्याची मुक्तता केली जाते. तसं या संसारामध्ये अनादी काळापासून अनंत कोटी जीव या संसारामध्ये भ्रमित झालेले आहेत किंवा भटकत आहेत. पण भगवंत जर आले आणि भगवंताने आपल्याला म्हटलं चला, मग कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही. आणि अशा राष्ट्रपती किंवा अशा भगवंतांची सेवा श्रील प्रभुपादांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. आणि हा ज्याला म्हटलेला आहे भक्ती योग. काय म्हटलेलं आहे? भक्ती योग. फक्त भक्ती योग म्हणजे श्वासोश्वास करणं, योगा करणं, प्राणायाम करणं, अनुलोम विलोम करणं योग झाला. पण हा पातंजली योग म्हटलेला आहे. पातंजली ऋषींनी शिकवलेला योग. पातंजली, जैमिनी हे सगळे ऋषी होते अगोदर. त्यांनी वेगवेगळे जे योग शिकवले, त्याच्यातील पातंजली योग म्हणजे हे शरीरासाठी केले जाणारे व्यायाम. चवन ऋषींनी आयुर्वेदामधील वेगवेगळा शोध लावला आणि त्यांच्या नावाने च्यवनप्राश झाला.
प्रत्येकाच्या नावाने. तर योग म्हणजे फक्त योगासन करणं नाही. सगळ्यात श्रेष्ठ जर योग कोणता असेल तर तो भक्ती योग. योग म्हणजे संबंध प्रस्थापित करणं, कनेक्शन स्थापित करणं. आणि भक्ती योग म्हणजे भगवंतांच्या चरणी संबंध प्रस्थापित करणं. तर ज्यावेळी संबंध प्रस्थापित होतो त्यावेळी आध्यात्मिक जबाबदारी सुद्धा आहे. कोणाशी भगवंत संबंध प्रस्थापित होत नाही. आता शाळेत कधी गेलं कधी आलं त्याला कोणी विचारते का नाही. पण जो प्रामाणिक आहे, नीती नियमानं अभ्यास करणार आहे, ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, ज्यांना ग्रहपाठ पूर्ण करून दररोज आणून देतो, जेही कंठस्थ करण्यासाठी पाठ करण्यासाठी दिलेला आहे, ग्रहपाठ असो किंवा कविता पाठांतर असो, त्याच्यावरतीच शिक्षकांचं विशेष लक्ष आणि तोच परीक्षेमध्ये पण पास होतो. बरोबर? मुगरगेस करायचं बरोबर, त्याचाच कधी उगवणारा पास होते नाही. त्याच पद्धतीनं आपल्याला देखील भगवंतांच्या नजरेमध्ये जर कृपा प्राप्त किंवा कृपा शिष्य बनायचं असेल तर त्याच्यासाठी कमिटमेंट, आध्यात्मिक जबाबदारी आपल्यावर देखील आहे. मग ते नियमांचं पालन असो, वेगवेगळी जबाबदारी आपण घेतलेली आहे. तर सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे 4 नियमांचं पालन करणं. मांसाहार न करणं, त्यानंतर व्यभिचार न करणं, त्यानंतर जुगार न खेळणं आणि चौथं मादक द्रव्यांचं सेवन न करणे. हे 4 नियम आपल्या धर्माचे 4 स्तंभ आहेत. आणि जेवढं आपण प्रामाणिकतेने पालन करणार तेवढे आपण 4 स्तंभावरती टिकून राहणार. फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर बिल्डिंग किती स्ट्रॉंग बनू शकते. आणि 4 नियम म्हणजे काय? आपले फाउंडेशन. त्याच्यावरतीच आपल्या आध्यात्मिक जीवनाची जबाबदारी किंवा आध्यात्मिक जीवनाची इमारत उभी आहे. आणि जोपर्यंत आपण भक्तांच्या सानिध्यामध्ये आहोत, श्रवण कीर्तन आपलं व्यवस्थित चालू आहे, तोपर्यंत नियमांचं पालन करणं सोपं राहतं. थोडंसं दूर जाऊन बघा, फार कठीण आहे. जे नवीन युवक येतात, सुरुवातीला येतात, कंठीमाळा घालतात, अगदी आनंदानं 16 माळा जप करतात, नंतर पुढे तर बाहेर बदली होते, पुण्याला मुंबईला जातात शिकायसाठी किंवा जॉबसाठी. विचारा किती प्रश्न पडतो. रोज कंठीमाळ काढून ठेवा, काय त्याला भेटत नाही. हॉस्टेलमध्ये राहावं लागतं, भेटत नाही. भक्तांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर आपण एक दुसऱ्याला आध्यात्मिक शक्ती किंवा एक दुसऱ्याला आध्यात्मिक मदत करून ते आपण टिकवून ठेवू शकतो. संसार सगळासा उलट चाललेला आणि आपण संसाराच्या विरुद्ध दिशेनं चाललेलो. संसारामध्ये कोणाला नीती नियम पालन करायची इच्छा नाही. सगळ्यांना डीजे, मांसाहार, डान्स, क्लब ह्याच्यावरतीच असतं सगळ्यांचं. आणि त्यामुळे आपण 4 नियमांचं पालन आणि 16 माळा जप ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी आहे. दुसरं, आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेशी संबंध प्रस्थापित करणं. जे गुरु आहेत ते गुरु आपल्याला ब्रह्ममत्व गौडीय संप्रदायामध्ये आपलं कनेक्शन जोडून देतात. संबंध प्रस्थापित करणं त्याला म्हटलेलं आहे दीक्षा. दीक्षा म्हणजे फक्त माळा घेतली, नाव झालं, बदललं, चला माझं नाव सुंदर आहे, आता श्याम सुंदर दास, माझं नाव श्याम सुंदर झालं, मी आता आनंदी, झाली दीक्षा नाही. दीक्षा झाली म्हणजे आपला संबंध प्रस्थापित झाला कृष्णाशी आणि भगवंतांच्या भक्तीशी. आणि आध्यात्मिक गुरु तो संबंध जोडून देण्याचं सगळ्यात महत्वाचं कार्य करतो. जसं महावितरणचं पॉवर हाऊस असेल, कुठे पॉवर हाऊस सगळ्यात मोठे? परळी. तर परळीमध्ये सगळ्यात मोठं पॉवर हाऊस आहे. आपण या नवीन इमारतीमध्ये बल्ब, हे झुंबर, पंखे, लाईट, टीव्ही कनेक्शन सगळं दिलं, सगळं जोडून ठेवलं. पण जोपर्यंत पॉवर हाऊस मधून इथं कनेक्शन पुरवठा, वीज पुरवठा केला जाणार नाही तोपर्यंत लाईट पेटणार नाही. तुम्ही किती महागाचे लाईट लावा, सिस्का लावा, फिलिप्स लावा, जे कंपनी लावायची लावा, पण जोपर्यंत त्याला पॉवर हाऊसचं कनेक्शन प्राप्त होणार नाही
तोपर्यंत त्याला ती लाईट पेटणार नाही. तर भगवंत आहेत त्या पॉवर हाऊस प्रमाणे आणि आपण आहोत त्या बल्ब प्रमाणे. आणि आपल्याला पॉवर हाऊस मधून कनेक्शन देणारे कोण आहेत? गुरु आहेत. ते गुरु आपला संबंध प्रस्थापित करून देतात भगवंतांशी आणि एका बद्ध जीवाशी. त्या बद्ध जीवाचा संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तो अधिकृत ब्रह्ममत्व गौडीय संप्रदायामध्ये शिष्यत्व प्राप्त करतो. ब्रह्ममत्व गौडीय संप्रदायाचा तो अधिकृत एक शिष्य बनतो. आता शिष्य बनल्यानंतर त्याला एक आध्यात्मिक नाव दिलं जातं. आता ते आध्यात्मिक नाव दिलं जातं भगवंतांची आठवण होण्यासाठी. पण सगळ्यात महत्वाचं आहे त्या नावाच्या पुढे जो शब्द आहे दास किंवा दासी ते महत्वाचं. आपण देवदास नाही असं सोडून दिलं. लक्ष्मी यात्रेमध्ये वगैरे त्या रेड्याला किंवा म्हशीला सोडून दिलेलं असतं. महिषासुरमर्दिनी अक्षय तृतीया दिवशी दुर्गाने महिषासुराचा वध केला. अक्षय तृतीया दिवशी 30 तारखेला. तर आपण असे सोडलेले नाही. आपण जबाबदारीनं आपण संबंध प्रस्थापित केलेले दास. यात्रेमध्ये सोडलेला बैल किंवा रेडा नाही आपण असं सोडून दिलं. या जगामध्ये कुणालाही पारतंत्र्यात राहायची इच्छा नसते. प्रत्येकाला वाटते मी स्वतंत्र्यामध्ये राहावं. स्वातंत्र्यामध्ये कुणी मला विचारायचं नाही. मला का विचारलं जातं? पण इथं प्रत्येक वेळी आपल्याला विचारलं जाणार, प्रभूजी 16 माळा जप झाले का? प्रभूजी वाचन झालं का? काय वाचन करताय? की भगवद्गीता जशी आहे तशी ठेवलेली आहे. जशी आहे तशी आहे प्रभूजी, जशी तशी ठेवलेली आहे. कधी तर उघडतो वर्षातून एकदा. एकादशी टू एकादशी, मोक्षदा एकादशीला आरती करतो, फुलं घालतो, अगरबत्ती लावतो, प्रणाम करतो. जशी आहे तशी ठेवतो. वर्षातून एकदा आपल्याला विचारलं जातं प्रभूजी का सेवेला आले? विचारलं जातं विग्रह सेवा होती का नाही आले? कुकिंग सेवा होती का नाही आले? स्वच्छतेची सेवा होती, सफाई का नाही आले? आपल्याला विचारलं जातं. पण तो आपला मिथ्या अहंकार आपल्याला विचारणाऱ्यालाच शत्रू बनतो. तू कोण मला विचार? मी काय तर साफसफाई करायसाठी आलो? मी तर काय हमाली करायसाठी आलो? कारण का तो अहंकार हृदयामध्ये आपल्याला वाकू देत नाही. श्रीमान गौरांग प्रभू एक उदाहरण देत होते. 1993-94 सालाची गोष्ट आहे. 93 त्यावेळी ते ब्रह्मचारी झाले. आणि ब्रह्मचारी झाल्यानंतर त्यांना किचनमध्ये सेवा दिली. स्वयंपाकघरामध्ये सब्जी कटिंग, कुकिंग, चपाती बनवून. तर अनेकदा एमटेकचा स्टुडंट आला, इंजिनियर, आणि तो जॉईन झाला. त्याला पण किचनमध्ये पाठवलं. म्हटले चपाती बनवून गौरांग सोबत. मग तो तक्रार करू लागला. म्हटले मी एवढा मोठा धर्माचा प्रचार, सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी मी इंजिनिअरिंग कंप्लीट करून इथं आलो आणि तुम्ही मला चपाती बनवायला लागलो? काय इथं का मी चपाती बनवण्यासाठी आलो? त्यावेळी गौरांग बाबा मी तरी काय करणार? मी पण किचनमध्येच आहे, तू पण किचनमध्येच आहे. मी तर तुला बाहेर काढू शकत नाही. दोघं पण आम्ही तिथंच आहे, एकाच सेवेमध्ये. तर कालांतरानं त्याला ते आवडलं नाही की त्याला किचनमध्ये ठेवलंय आणि किचनमध्ये सेवेला लावलं. आणि त्याला कंटाळून त्याने आश्रम सोडून दिला. आश्रम सोडल्यानंतर एक 10 वर्षानंतर एका मोठ्या कार्यक्रमामध्ये तो भक्त गौरांग प्रभूंना बघितल्यानंतर पळत आला. प्रभूजी हरे कृष्ण बोला कसं चाललं? म्हटले काय आज पण चपातीच बनवतो. म्हटले कसं काय? म्हटले आश्रममधून गेलं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बायकोला बॅक पेनचा प्रॉब्लेम झाला. डॉक्टरांकडे दाखवलं. डॉक्टरने म्हटलेला जास्त वेळ उभा करून कष्ट देऊ नका. आणि त्या दिवसापासून चपाती मीच बनवतो. आता जर तेव्हा जर चपाती बनवली असती तर आता मोठा प्रचारच झाला. पण त्याला वाटतं की सुरुवातीला मलाच का चपाती बनवायला बनव. तसं आपल्याला ते कष्ट करू देत नाही. पण ही सगळी सेवा जी आहे ती गुरूंनी किंवा गुरु महाराजांनी आपल्याला दिलेली सेवा. त्यांची जबाबदारी ती आपल्याला त्यांनी दिलेली. श्री विग्रह आराधन नित्य नाना श्रृंगार तन मंदिर माजनार्दव युक्तस्य भक्तान शनयुंजतोपी वंदे गुरुश्री चरणारविंदम. आता भगवंतांची स्थापना करायची किंवा भगवंतांची प्राणप्रतिष्ठा करायची
आपल्यामध्ये कुठे योग्यता आहे? त्या गुरूंनी भगवंतांना मार्ग प्रार्थना करून त्या भौतिक जगामध्ये येण्यासाठी विनंती केली, आपल्या हृदयामधून भगवंतांना प्रकट केलेलं. ज्यावेळी प्राण प्रतिष्ठेचा यज्ञ होतो त्यावेळी प्राण प्रतिष्ठेचा यज्ञ करणारा मुख्य पुरोहित यज्ञापासून, त्या पुरोहितापासून, नाभीपासून एक अशी रस्सी बांधली जाते, नाल जशी आईची नाल असते तशी, आणि भगवंतांच्या कमरेभोवती बांधले जाते, ते प्राण स्थापन करण्यासाठी. आणि ती प्राण प्रतिष्ठा होते त्या विग्रहामध्ये. आणि ती जबाबदारी ज्यांनी प्राण प्रतिष्ठा केलेली आहे त्या गुरूंची किंवा त्या व्यक्तीची, त्या भक्ताची जबाबदारी आहे त्यांची सेवा करणं. पण ते प्रत्येक क्षणी, प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक वेळी उपस्थित होऊ शकत नाहीत. म्हणून युक्तश्च भक्तान, आपल्या भक्तांना ते नियुक्त करतात सेवेमध्ये. पण जर आपण ऐकलंच नाही अशा विषयी तर मग आपल्याला काय कळणार? 1974 साली श्रील प्रभुपाद भागवत प्रवचन करत होते राधा माधव मंदिर मायापूरमध्ये. आणि मायापूरमध्ये प्रवचन करत असताना 2 भक्त उठले आणि निघाले. प्रभुपाद म्हणे कुठं चाललं? म्हणजे दर्शनसाठी चाललं. म्हणजे दर्शन करणं म्हणजे फक्त आय एक्सरसाइज, डोळ्यांचा व्यायामच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या गुरूंकडून ऐकणार नाही सेवेविषयी तोपर्यंत काय दर्शन करणार? तुम्ही दर्शन तर कराल, पण हे मोठमोठे राधा माधवांचे जे विग्रह आहेत ते विग्रह तुम्हाला गलग्रह वाटू लागतील. तुमच्या गुरूंनी तुमच्या गळ्यात एक दगड बांधून ठेवलेला आहे. सकाळी उठवा, दुपारी आरती करा, जेवायला घाला, भोग लावा, एक मोठा दगड तुमच्या गळ्यात ठेवलेला आहे, गलग्रह, असं तुम्हाला वाटेल जोपर्यंत तुम्ही गुरूंकडून ऐकणार नाही. म्हणून ऐकणं भगवंतांविषयी, भगवंतांच्या सेवेविषयी ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि विशेष करून हे सिद्धांत. आपल्याला कथा, रामकथा, कृष्णकथा, नरसिंह कथा किंवा रामलीला वगैरे आवडतात, पण सिद्धांत आपल्या हृदयाला किंवा आपल्या मनाला आवडत नाही. आणि म्हणून महाप्रभू म्हणाले, सिद्धांत सुनिया ना करीह आलस. ज्यावेळी सिद्धांत ऐकण्याच्या वेळी आळशी बनू नका, कारण हे सिद्धांतच आपल्याला मार्गदर्शन किंवा भक्तीमध्ये टिकवून ठेवणारे आहेत. तर तिसरं जे आपण सांगितलं, आध्यात्मिक नाव आपल्याला भेटतं दास बनण्यासाठी. आणि जे समोरचे व्यक्ती आपल्याला बोलवतात ते प्रत्येक वेळी मग भगवंतांचा स्मरण करतात. त्याचं वेगवेगळी नावं आहेत, सुंदर नटवर गोपाल दास, भगवंतांचा आठवण करण्यासाठी. शांतीपूरचे आचार्य कोण आहेत? अद्वैताचार्य. प्रत्येकाचं अर्जुन कृष्ण, अर्जुनाचे कृष्ण जे आहेत त्यांचा मी दास आहे. तर हा दास भावना ती महत्वाची आहे. तर दास बनण्यासाठी आपल्याला नाव दिलं जातं. त्यानंतर मंत्र आणि मार्गदर्शन प्राप्त होतं. दीक्षेच्या वेळी, हरिनाम दीक्षेच्या वेळी आपल्याला हरिनाम प्राप्त होतं. गायत्रीच्या वेळी आपल्याला गायत्री मंत्र दिला जातो ब्राह्मण दीक्षेच्या वेळी. आणि मंदिरामध्ये जेव्हा हरिनाम दीक्षा प्राप्त होते तेव्हा आध्यात्मिक शिष्य जप करतो, वेगवेगळ्या सेवेमध्ये रुजू होतो. आणि ब्राह्मण दीक्षा प्राप्त झाल्यानंतर तो ब्राह्मण दीक्षित भक्ताला सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे श्री विग्रह सेवा. आणि जर कोणी ब्राह्मण दीक्षा झालेली असेल आणि विग्रहांची सेवा जर करत नसेल तर मग त्या ब्राह्मण दीक्षेचा काहीही फायदा नाही. मग नाकापेक्षा मोती मोठा म्हणतो आपण कसं आहे, काय मी ब्राह्मण आहे, जानवा आहे माझ्याकडे, 5 रुपयाचं जानवा आहे माझं. जानवा घातल्यानंतर आपण ब्राह्मण बनत नाही. ब्रह्म जानाती इति ब्राह्मण. आणि म्हणून कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी आपण विग्रह सेवेमध्ये असणं आवश्यक आहे. मग ती एखादी आरती असो, एखादा भोग असो, एखादा अभिषेक असो किंवा अर्चन असो, काही असो, कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी मंदिरातील विग्रहांची, जे मूल विग्रह आहेत आणि ज्याला म्हटलेला आहे प्रभू दत्त देश, गुरूंनी आपल्याला प्रदान केलेला हा देश आहे. एकदा नोएडामध्ये गुरु महाराज सांगत होते की मला जे आपण एक मोठं मंदिर बनवलेलं आहे त्या मंदिरांची आवश्यकता आम्हाला नाही, आम्ही तर संन्यासी आहे.
आम्ही वृंदावनात एका झाडाखाली किंवा गोवर्धनच्या पायथ्याशी बसून सुद्धा भजन करू शकतो. पण हे मंदिर बनवलेलं आहे कोणासाठी? फॉर नोएडा, टू नोएडा, बाय नोएडा. जसं लोकशाही आहे ना, लोकांनी लोकांच्या हितासाठी केलेली लोकशाही, तसं लातूरच्या भक्तांना संघ सानिध्य साधूंचं प्राप्त व्हावं, भगवंतांची सेवा प्राप्त व्हावी किंवा भगवंतांविषयी ऐकायसाठी, भागवत श्रवण करण्यासाठी एक मार्ग मिळावा म्हणून मंदिर बनवलं. तर मंदिर तर कित्येक मंदिर आहेत, कमी आहेत का मंदिर? मग मंदिरामध्ये एखादा पुजारी पेट ठेवला, 10,000 रुपये दिले महिन्याला, सकाळ संध्याकाळ येतो. कोण असलं ठीक आहे, घंटी वाजवायला, नसले तर मग त्या मशीन आहे डंग 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 डंग, ती मशीन चालू करायची, आरती करायची, कुलूप लावायचं, जायचं. मग मंदिराची आवश्यकताच कशाला होती? ती आवश्यकता पडली साधूंचा संगती प्राप्त व्हावी, भगवंतांची सेवा प्राप्त व्हावी, भागवत आणि भगवद्गीता ऐकण्यासाठी आपल्याला प्राप्त व्हावं आणि साक्षात भगवंतांची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून हे मंदिर बनवलं. बरोबर? बाकी ठिकाणी आहेत का? वर्षातून एकदा जातात लोक जत्रेला, वर्षातून एकदा जाणार, काय साफसफाई काय करणार, पताका आणि एकदम महाक्लिनिंग. जत्रा झाली की डायरेक्ट मग पुढच्या वर्षी जत्रा, वार्षिक जत्रा लिहिलेलंच असतं, वार्षिक जत्रा. त्यानंतर जे आहे 5वा महत्वाचा गुण, आपल्या अधिकाऱ्यांविषयी, गुरुजनांविषयी अकाउंटेबिलिटी, म्हणजे त्यांच्या अधीन राहणं आणि शेल्टर, त्यांच्या आश्रयाखाली राहणं. अकाउंटेबिलिटी म्हणजे काहीतरी जबाबदारी घेऊन आम्ही त्यांना रिपोर्टिंग करतो. झाली दीक्षा, झालं, संपलं. गुरु पण गेले, शिष्य पण गेले. गुरु महाराज आले तर आले सगळे, जय गुरुदेव जय गुरुदेव, गुरुजी गेले, शिष्य पण गायब. असं अकाउंटेबिलिटी आपण काय करतो. आणि कधी कधी पाहिलं जातं, जोपर्यंत दीक्षा होते तोपर्यंतच आपण सगळे एकत्रित असतो, उत्साही असतो. दीक्षा झाली की मंदिर बंद, काय आवश्यकता, झाली की दीक्षा. तसे एकदा परमपूज्य राधा गोविंद महाराज सांगत होते, ते बिहारमध्ये कुठेतरी कथा चालू होती आणि त्या कथेमध्ये त्यांनी विचारलं, म्हणजे साधना कैसी चल रही? महाराज जी हो गई हमारी दीक्षा. महाराजांनी विचारलं, साधना कशी चालली? तुम्ही झाली की दीक्षा, आता काय साधना करायची? ते 16 माळा जप वगैरे अगोदर होते, आता थोडे, आता झालं, दीक्षा झाला, मी झेंडा लावला. पण दीक्षाचा अर्थच आहे द इनिशिएशन. इनिशिएशन म्हणजे सुरुवात. श्री गणेशा. आपण आध्यात्मिक गुरुला वचन दिलेलं, अहम जीवन पर्यंतम अभक्ष भक्षणम न करिष्यामी, द्यूत क्रीडा न करिष्यामी, व्यभिचार न करिष्यामी, अतएव षोडशक मालाम हरे कृष्ण महामंत्रस्य प्रतिदिनस्य जपम करिष्यामी, तदनंतर दास दासानुभावेन इस्कॉन संस्थायाम सेवा करिष्यामी. मी करेन असं आपण वचन दिलेलं, बरोबर? आठवत आहे का हा मंत्र? एका पुजाऱ्यांनी किंवा गुरूंनी किंवा जे यज्ञ करणारे ब्राह्मण आहेत त्यांनी आपल्याकडून संकल्प मंत्र करून घेतले, मी जीवनपर्यंतम, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या 4 नियमांचं पालन करेन. 16 माळा हरे कृष्ण महामंत्रांचा कमीत कमी 16 माळा जप करेन. न्यूनतम म्हणजे कमीत कमी, उपकार नाही. 16 माळा झाला की उपकार, गुरुवर केला की उपकार. एकदा गुरुवार सोलापूरमध्ये मंदिरच्या भक्तांना भेटत होते आणि मंदिरच्या भक्तांना महाराज म्हणाले की असा विचार करू नका की तुम्ही भगवंतांवर कृपा करता सेवा करून मंदिर. भगवंतांचे आभार माना, भगवंतांनी तुम्हाला निमित्त बनवलेलं आहे आणि तुम्हाला सेवेमध्ये नियुक्त केले. कोण भाग्यशाली जीव आहे? आता लातूरची संख्या नाही म्हटलं तरी 20-25 लाख असेल. तेवढ्यामध्ये आपण इतके एवढे भक्त आहेत. एवढ्यांनाच का निवडलं? आपण भाग्यशाली आहे जे भगवंतांनी आपल्याला निवडलं सेवा करण्यासाठी. किती करोडपती लखपती लोक सुद्धा जे चांदीच्या ताटात जेवणार आहेत, त्यांना पण भगवंतांनी दिली असतील जबाबदारी. नाही, भगवंतांनी आपल्याला निवडलंय, आपल्यावरती भगवंतांनी उपकार केलेला आहे सेवेची संधी देऊन. त्यामुळे आपल्याला वाटते कधी ती सेवा दिली, मलाच का सांगतात? आपण सांगत नाही,
भगवंत त्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं किंवा त्या अधिकाऱ्याला निमित्त बनवून आपल्याला प्रत्येक वेळी सेवेत लावत असतात। तर गुरूंच्या वचनांचं, गुरूंच्या सेवेचं, आपण आदेशाचं पालन करणं आणि जे नियम किंवा जे व्रत आपण घेतलेलं आहे त्या व्रताचं पालन करणं, ज्यामुळे आपल्याला कृष्ण भावनेमध्ये प्रगती होऊ शकते। त्या नियमांचं पालन केल्यानंतर काय फायदा होणार आहे? आपण स्वतः प्रगती करणार आहोत भक्तीमध्ये। दुसऱ्याचं काय होईल नाही होईल माहित नाही, पण स्वतःची तरी प्रगती होणार। आता जे ब्रह्मचारी झाले त्यांना काय असं नाही की काम धंदे नव्हते म्हणून फुकट फिरत होते म्हणून ब्रह्मचारी झालेले। बीटेक, एमटेक, इंजिनिअरिंग झालेले सगळे जे नवीन नवीन मुलं आहेत किंवा सुरुवातीला सुद्धा गोल्ड मेडलिस्ट जे जॉईन झाले, का झाले? त्यांना कळालं की माझ्या जीवनाचा उद्देश, ते लग्न करून आनंदाने राहू शकले असते, पण त्यांना कळालं की बाबा नाही, हे जर मी जीवन भगवंतांना अर्पण केलं तर मी लवकरात लवकर स्पीड हायवेने मी जाईल भगवंतांच्या धामात। जो व्यक्ती आश्रम मध्ये राहतो, भगवंतांच्या सेवेत नित्य नियुक्त राहतो, तो 75% त्यांनी रोड कव्हर केलेला आहे भगवंतांच्या प्राप्तीसाठी। थोडंफार 25% जे आहे ते ऍडजस्ट करून पोचू शकतो, पण जे गृहस्थ आहेत त्यांच्याजवळ इतकी मोठी जबाबदारी, परिवार, मुलं, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी सगळेच आहेत, आणि मग तशा ते वजन सुद्धा आहे संसाराचं ओझं। मग ते हळूहळू घेऊन जाणार, मग थोडं गेल्यावर थांबणार, ठेवणार, थोडं गेल्यानंतर थांबा, थोडं ऊन लागलं थांबा। ब्रह्मचार्याला सांगा चला आमदार होच। मी आता विचारत गेल्या 8-10 दिवसापासून येणारे 8-10 दिवस प्रत्येक एक दिवस दुसऱ्या गावात आहे। एक छोटीशी बॅग उचला निघा, बस सांगा उद्या जायचं यात्रेला। रोजी 8 दिवस अगोदर तरी सांगायला पाहिजे, कपडे इस्त्री करायला पाहिजे, नवीन ते मॅचिंग वरचे ब्लाऊज खरेदी करायला पाहिजे, नंतर फराळ बनवून घ्यायला पाहिजे, यात्रेत खाणार काय, सुका मेवा आणि करंजा आणि लाडू सगळी बनवायसाठी तयारी पाहिजे। तर ते सांगतात आपण सगळ्यांना जायचं तिथंच आहे, पण जाताना आपल्याजवळ जितकं ओझं कमी तितका तो व्यक्ती लवकर जातो। ज्याचा अनुभव मी घेतला कुंभमेळ्यामध्ये, काहीच नाही गिंगणावं नाही, तर गर्दी आहे, लोकांना एवढं चालावं लागतंय। एक धोतीचा एक कपडा, एक कुर्ता, एक गमछा, बस 3च आयटम आणि जपणं एका बॅगेत। असं 18 किलोमीटर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 22 किलोमीटर चालवावं लागलं महास्नानाच्या। आणि त्याशिवाय मला तो कित्येक लोक मोठमोठ्या बॅगा, सुटकेस डोक्यावर घेऊन, गाडी नाही, घोडा नाही, कुणी सेवेकरी नाही, कुणी मदत करणारं नाही, परेशान होऊन गेले, परेशान। मग स्पीड थांबते की नाही? गाडी जर ओव्हरलोड झालं तर गाडी पडत नाही, आणि जर गाडी हलकी असेल तर आनंदाने ती रिकामी चालली असते। तर जे आपल्याला ज्या आश्रममध्ये आपण आहोत त्या त्या आश्रमानुसार ती जबाबदारी सांभाळत आपण गुरूंनी दिलेल्या आदेशाचं निर्देशांचं पालन करणं, मग ज्यामुळे आपली भक्तीमध्ये प्रगती होऊ शकते। आणि जसं जसं आपण या नीती नियमांचं पालन प्रामाणिकपणे ध्यानपूर्वक जप, आपण ऐकतो ध्यानपूर्वक जप तर सगळे 16 माळा करतो, मंदिरात आपण प्रभुपादांसमोर बसून करतो, घरामध्ये बसून आपण टीव्ही समोर बसून जप करतो। 4 दिवस सुनेचे, 4 दिवस सासूच्या जप चाललेला असतो, मग तिथं काहीतरी चाललेलं असतं, रडायचं सीन, कोणीतरी मरतं, मग रडत रडत अरे कृष्ण चाललो। आपण तिथं आपलं सूक्ष्म शरीर त्या ठिकाणी पोचलेलं असतं, आणि म्हणून कित्येक वेळा असं उदाहरण किंवा उपमा दिली जाते की घरी केलेली भक्ती 100 दिवसाची भक्ती मंदिरात 1 दिवसामध्ये होते। पहाटे 3:30 ते रात्री 9 पर्यंत जर आपण मंदिरात झोपून काढू नये, प्रामाणिकपणे जर सेवा केली तर घरची 100 दिवस आणि मंदिरात 1 दिवस। कारण का सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त भगवंतांशिवाय काहीच नाही। जसं प्रभुपाद जुहूमध्ये होते आणि जुहूमध्ये राधा रासबिहारी मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि अगदी स्पीडमध्ये चाललेलं होतं। सगळीकडं मशीन, JCB आणि क्रशर, सगळीकडं मोठमोठे आवाजच आवाज, ग्राइंडिंगचा, कटिंगचा।
फरशी कटिंग मशीनचा. तर काही भक्तांनी प्रभुपादांना म्हणाले, प्रभुपाद इथं फार आवाज होतो, फार डिस्टर्ब होते, चला तुमची व्यवस्था आमचे जे लाईफ मेंबर आहेत शेठी त्यांच्या घरी आपण करू. एक शेठी म्हणून आपले एकदम मदत करणारे आणि लाईफ मेंबर होते, त्यांच्या बंगल्यावर करू. प्रभुपाद म्हटले नाही, मला इथंच राहायचं हरे कृष्ण लँडमध्ये. कारण का हा होणारा आवाज देखील हा साधारण आवाज जरी वाटत असेल पण माझ्यासाठी एक कृष्ण कीर्तन, ते भगवंतांचं मंदिर बनते म्हणजे माझ्यासाठी हे कीर्तनच आहे. तर ही भावना प्रभुपाद कधी नाही गेले हरे कृष्ण लँड सोडून, तिथंच राहिले. पत्र्याच्या शेडपासून, जसं आपलं पत्र्याचं शेड होतं तशा पत्र्याच्या शेडमध्ये राधा रास बिहारी होती कित्येक वर्ष. पण प्रभुपादांनी त्यांना वचन दिलेलं, मी तुमच्यासाठी महल बांधेन, मी तुमच्यासाठी मंदिर बांधेन. आणि प्रभुपादांनी मंदिर पूर्ण झाल्यानंतरच देहत्याग केला. आता जे आपण पाहतोय राधा रास बिहारी मंदिर, गौरांग टॉवर, प्रभुपाद टॉवर सगळे तयार झाल्यानंतर 14 नोव्हेंबर 1977 साली प्रभुपादांनी देहत्याग केला वृंदावनमध्ये संध्याकाळी. आणि बरोबर 2 महिन्यांनी 14 जानेवारी 1978 साली राधा रासबिहारी मंदिराचं उद्घाटन झालं औपचारिक. जे वचन दिलेलं प्रभुपाद पूर्ण करूनच गेले. तर पहिली दीक्षा जी आहे ती आपल्याला कोण देतात? गुरु महाराज. त्यावेळी आपल्याला काय काय 4 नियमांचं पालन आणि 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप. त्या दिवशी आपले आध्यात्मिक जीवन सुरुवात होतं. आणि आपल्याला काय दिलं जातं? नवीन जपमाळ आणि नाव आपल्याला दिलं जातं हरिनाम दीक्षेच्या वेळी. ब्राह्मण दीक्षेच्या वेळी तेच गुरु असतात 99-100%. पण कदाचित काय होतं, हरिनाम दीक्षा झाल्यानंतर जर त्या गुरुने शरीर सोडलं तर त्यांचे प्रतिनिधी किंवा जे दुसरे गुरु आहेत त्यांच्याकडूनही ब्राह्मण दीक्षा घेतली जाऊ शकते. आणि त्याच 4 नियमांचं पालन, 16 माळा जप वरती आपण नियमांचं पालन करत आपले आध्यात्मिक वारसा किंवा आध्यात्मिक जीवन आपण चालू ठेवतो. आणि पहिल्या दीक्षेला हरे कृष्ण महामंत्र दिलं जातं आणि ब्राह्मण दीक्षेला आपल्याला गायत्री मंत्र दिला जातो. आता गायत्री मंत्र जेव्हा आपल्याला प्राप्त होतो त्यावेळी गायत्री ही बनते आई आणि गुरु बनतात आपले वडील. आणि आपला दुसरा जन्म होतो द्विज. जन्मना जायते शूद्र संस्कारात भवे द्विज. आपली जेव्हा दीक्षा होते ब्राह्मण दीक्षा आणि कानात गायत्री सांगितली जाते त्यावेळी आपला पुनर्जन्म होतो. म्हणून ब्राह्मणाला आणि पक्षांना द्विज म्हटलेलं का? कारण पक्षाचा पहिला जन्म अंड्यामध्ये होतो आणि दुसरा जन्म अंड्याच्या बाहेर. तसा पहिला आपला जन्म आई वडिलांद्वारे होतो आणि दुसरा जन्म गुरूंद्वारे होतो. तर गायत्री दिली जाते आणि ज्या गुह्य गायत्री मंत्राचं उच्चारण करून आपल्याला सेवा दिली जाते. कोणाची? विग्रह सेवा. मला आठवते जवळजवळ 35 भक्तांची पहिल्या बॅचमध्ये ब्राह्मण दीक्षा झालेली होती. माताजी प्रभूजी 23 की 35 जण होते, बरोबर 35 जण होते. जगन्नाथांचं मंदिर होणार आहे, जगन्नाथांची स्थापना होणार आहे. आणि सिम्बॉल म्हणजे गुणधर्म काय असतो? पहिल्या दीक्षेला महामंत्र, जपमाळ आणि नाव दिलं जातं. आणि ब्राह्मण दीक्षेच्या वेळी आपल्याला ब्राह्मण थ्रेड किंवा जनेऊ प्रभूजींना दिलं जातं. तर आता गुरूंची सेवा किंवा भगवंतांची सेवा आपण मंदिरामध्ये आणि घरी कशी करू शकतो? प्रभूजी तुम्ही तर मंदिरात राहता, तुम्हाला काय जबाबदारी आहे? आम्ही तर घरी राहतो, आम्हाला किती मोठी जबाबदारी सांभाळावी लागते. आम्हाला घर आहे, दार आहे. तसं म्हणतात ना लोक, यांचं काय, यांचं फुकट बरोबर चांगलं आहे, सुख करता दुःख करता काही न करता पोट भरता. पण आम्हाला किती काय करावं लागतं. जॉब करावा लागतो, काम करावं लागतं, त्यांची जबाबदारी घ्यावी लागते. तर अशा भक्तांनी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची सेवा किंवा जबाबदारी म्हणजे साधना. जे आपण गुरूंना वचन दिलेलं आहे, मी दररोज 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करेन आणि 4 नियमांचं
पालन करेन. हे जर आपण ठेवलं व्यवस्थित तर आपली भक्ती टिकू शकते. एकदा एका वरिष्ठ भक्तांनी परमपूज्य राधानाथ महाराजांना प्रश्न विचारला, महाराज मी तर आता गृहस्थ आहे, मी मंदिराच्या जवळ नाही, 7 समुद्रापार आहे, जिथं कोणतंही इस्कॉन केंद्र नाही किंवा भक्त नाहीत, काय नाही, मी कसं भक्ती करू शकतो सांगा. तर महाराजांनी त्यांना 4 गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिलं तुझी साधना, 16 माळांचा जप आणि 4 नियमांचं पालन. दुसरं, भक्तांचा संग नसेल तर तुझ्याजवळ प्रभुपादांचा संघ आहे. साक्षात प्रभुपादांचा संघ त्यांच्या ग्रंथांद्वारे, त्या ग्रंथांचा अध्ययन. नंबर 3, विग्रह सेवा. तू स्वतः विग्रह घेऊन जाते वेळ आणि विग्रहांना स्पर्श, दररोज विग्रहांना केलेला जो स्पर्श तुझी आध्यात्मिक प्रगती आणि आध्यात्मिक शक्ती वाढवेल. त्यामुळे घरी आपण विग्रह, त्यामुळे आपला जो संसारिक संबंधातून आसक्ती कमी होऊन भगवंतांच्या चरणी आसक्ती वाढण्यासाठी. आणि चौथं महाराजांनी सांगितलं, कृष्ण प्रसाद. जिथेही असेल कुकिंग करून भगवंतांना अर्पण करून प्रसाद घे. त्या 4 गोष्टींचं जर पालन केलं तर संसारात कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जरी राहिला तुला कोणतीही अडचण येणार नाही आणि भक्तीत प्रगती होईल. बरोबर? किती महत्वाचं आहे. सिंपल आहेत 4 गोष्टी. जप, 4 नियमांचं पालन, दुसरं प्रभुपादांच्या ग्रंथांचं अध्ययन, तिसरं विग्रहांची सेवा आणि चौथं कृष्ण प्रसाद. आता विग्रह सेवा म्हणजे विग्रह जरी नसले, फोटो जरी ठेवला तरी तीही विग्रह सेवाच आहे. ज्या उद्धवांना भगवंतांनी सांगितलं की विग्रह कशा कशा रूपात प्रकट होतात, त्याच्यामध्ये एक आहे पेंटिंग किंवा चित्र. त्या चित्रामध्ये आणि भगवंतांमध्ये काही अंतर नाही. तर प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, देर इज नो डिफरन्स बिटवीन मी अँड माय पिक्चर. माझ्यामध्ये आणि माझ्या चित्रामध्ये काहीही अंतर नाही. आणि म्हणून आपण गुरूंचा फोटो ठेवून गुरु जिवंत असतेवेळी देखील त्यांची आराधना करतो. ज्यावेळी 1975 रामनवमीला कृष्ण बलराम मंदिर उद्घाटन झालं, आजपासून 50 वर्षापूर्वी, त्यावेळी आपण कोण कोण गेलं वृंदावनला आपल्यापैकी? इस्कॉन मंदिरात दर्शन कोण कोण घेतलं? बऱ्याच भक्तांनी जाऊन. तर तिथं गौर निताईंचं ऑल्टर आहे पहिलं, तिथं प्रभुपाद आहेत आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. तर कित्येक ब्राह्मण लोकांनी प्रभुपादांनी सांगितलं, स्वामीजी तुम्ही जिवंत आहेत आणि तुम्ही जिवंत असताना तुमची मूर्ती तुमच्या शिष्याने तिथे ठेवलेली आहे. तर मग म्हटलं, प्रभुपाद काय कष्ट? म्हटले, कित्येक लोक तुमचे शिष्यच नाही, हजारो लोक इथे येतील, आपापली इच्छा व्यक्त करतील, आपापल्या मागण्या करतील, आपली कर्म तुम्हाला देतील, तुम्हाला ती सगळी कर्म घ्यावी लागतील जेव्हा ते प्रार्थना करतील तेव्हा. तर प्रभुपाद म्हटले, मी तयार आहे. जर त्यांना कृष्ण भक्ती देण्यासाठी मला त्यांची कर्म घ्यावी लागतील तर मी तयार आहे. तर गुरूंचा आपण फोटो ठेवून आरती करतो याचा अर्थ नाही की गुरु तिथं नाही आहे. त्या गुरु चित्रामध्ये देखील गुरुजी तिथं उपस्थित आहेत आणि आमची सेवेशी ते आदान प्रदान करत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं 16 माळा जप, 4 नियमांचं पालन गृहस्थांसाठी. जे घरी राहणारे आहेत, आपण भक्ती कशी करावी त्यांचा जो प्रश्न असतो. दुसरं, अटेंड मंगल आरती किंवा जे मंदिरचे कार्यक्रम आहेत, जर आपल्याला सोपं असेल तर आपण दररोज येऊ शकता. दररोज नाही तर नाही, रविवारी तरी आपण एक नियम लावला पाहिजे. दर रविवारी आठवड्यातून एकदा मंगल आरतीला मी मंदिरात येईन. मंदिरात मंगल आरती, नरसिंग आरती, तुलसी आरती आणि प्रभुपादांची गुरुपूजा भक्तांसोबत बसून जप, भागवतम कक्षापर्यंत मी राहीन, कमीत कमी आठवड्यातून. आणि बाकीचे जे दिवस आहेत गुरु महाराजांच्या कृपेनं ऑनलाईन तर आपण अटेंड करू शकतो. असे दुसरे कोणते गुरु नाही आहेत जे दररोज आपल्या शिष्यांसोबत 365 दिवस, उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, गरमी असो, तब्येत ठीक असो वा नसो, मग ते फारच मोठं व्हायला लागलं. मग कधी कधी दुसऱ्यांना देखील जपाटाप सुद्धा देण्याची संधी प्राप्त होते. पण दररोज आपल्याला संघ सांगितले ऑनलाईन ते आपण अटेंड करू शकतो. प्रभुपादांचे ग्रंथ वाचन करणे, अध्ययन करणे आणि दुसऱ्यांना वितरित करून त्यांना प्रेरित करणे ही झाली आपली साधना.
गृहस्थांसाठी. त्याच्यात कुठं लिहिलंय का घरबार छोडो चलो हरिद्वार, छोडो घरबार चलो हरिद्वार. मला दरवेळी हरिद्वारचं नाव घेतल्यानंतर आठवतं की हरिद्वारमध्ये तिथं लिहिलेलं आहे की माता आणि भगिनींनो, तुमच्या नवऱ्यांची सेवा चांगली करा, कारण हरिद्वारमध्ये साधूंची संख्या वाढत चाललेली आहे. जर तुम्ही नाही चांगली सेवा केली तर हरिद्वारला जात नसाल. तर तसं तर नाही. तर जिथं आपण आहोत, हे थाको वने थाको सदा हरी बोले टाको, ज्या ठिकाणी आपण आहोत. दुसरी जबाबदारी, पहिली झाली साधना, दुसरी जबाबदारी फायनान्शियल अँड प्रॅक्टिकल सपोर्ट. तर भगवंतांच्या सेवेसाठी मंदिरामध्ये प्रसाद स्पॉन्सर करणं, ग्रंथ स्पॉन्सर करणं, विग्रहांच्या सेवेसाठी नित्य सेवा देणं, किंवा जे मेंटेनन्स प्रोजेक्टमध्ये काहीतरी हातभार लावणं. मी पाहत होतो सगळीकडे जे सुंदर अशी नित्य सेवेची देणगीदारांची नावं जी लिहिलेली आहेत. कारण फक्त एक आश्रम आहे, गृहस्थ आश्रम, ज्याच्यामध्ये पैसे कमवण्याची परवानगी आहे. बाकी 3 आश्रम ते फुकटच आहेत. ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास, त्यांना अनुमती नाही पैसे कमवण्याची. त्यामुळे गृहस्थांनी मंदिरच्या भक्तांना, मंदिराचे फुल टाईम ब्रह्मचारी किंवा पूर्ण वेळ ज्यांनी आपलं जीवनदान दिलेलं आहे, त्यांची जबाबदारी कोणाची आहे? गृहस्थ भक्तांची. आता समजा लातूरचे 600 भक्त आहेत आणि मंदिरामध्ये किती आहेत? 5-6 भक्त आहेत. 1% झालं किती? 600 गृहस्थ आहेत, सगळे चालू त्याच्यामध्ये दीक्षार्थी, वैरविषय, जे मासिक घेतात ते सगळे. तर 600 भक्तांनी 1% भक्तांची काळजी घ्यायची. तर ते झालं फायनान्शियल सपोर्ट. आणि गुरूंची जी सेवा आहे, गुरु महाराजांच्या प्रचाराची सेवा किंवा त्यांच्या ट्रॅव्हलिंगची सेवा, तेव्हा किंवा आपण त्यांना मदत करणं कोणत्याही, जसं मंदिराचं बांधकाम आहे, भूवैकुंठ प्रोजेक्ट आहे, त्या ठिकाणी यथाशक्ती आपण दान देऊन आपल्या दानाची शुद्धता करून घेऊ. आपण देऊन उपकार करत नाही, ते घेऊन आपल्यावर उपकार करतो. आपलं दान दिलेलं काय होतं? शुद्ध होतं. नंबर 3, प्रचार आणि प्रसार. आपण ग्रंथांच्या वितरणासाठी हरिनाम संकीर्तन आठवड्यातून एकदा जातच असतो. आपण सगळे दर हरिनाम संकीर्तन आहे, कीर्तन आहे, किंवा सोशल मीडियाद्वारे प्राणेर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा. कोणी जीवनदान देऊन भगवंतांची सेवा करतो, कोणी बुद्धीनं सेवा करतो, कोणी अर्थ पैसा देऊन भगवंतांची सेवा करतो. ज्या ज्या कला आपल्याजवळ आहेत त्याच्याने ऑनलाईन कित्येक माताजी आहेत सोलापूरमध्ये, त्या दररोज क्लासेस घेतात झूम दररोज. आणि मग हैदराबाद, पुणे, बँगलोर, वेगवेगळ्या ठिकाणून ते आपले श्रीकृष्ण देवप्रभू आहेत पंढरपूरमध्ये, दररोज संध्याकाळी 8 वाजता झूमवर भागवत अध्ययन कक्षा 8 ते 8:45. प्रत्येकाला संधी दिली जाते वाचायची. त्यांना सांगितलं अध्याय क्रमांक 3, श्लोक संख्या 1, पेज क्रमांक 40, 41, 41, 42, 43, 44, 45 सगळ्यांनी वाचायचं. आणि शेवटची 15 मिनिटं त्याचा सारांश प्रभूजी सांगतो. तसे 3 स्कंद कंप्लीट झाले दररोज. अशी सेवा. तर भगवद्गीता आणि भागवतचे स्टडी ग्रुप्स ॲट होम, घरी आपण भगवद्गीता किंवा भागवतम स्टडी सर्कल एकत्रित करू शकतो. तर शनिवारी अर्धा दिवस शाळा आहे, बरोबर. मग शनिवारी संध्याकाळी 1-4 माताजी, 1-5 प्रभूजी, आपापच्या गल्लीचे जे भक्त आहेत एकत्रित आले, सर्वांनी बसून अध्ययन करायचं. त्याला स्टडी सर्कल म्हणतात. स्वतः अध्ययन करायचं सर्वांनी बसून. चला मंदिर दूर आहे, आपण प्रत्येक वेळी मंदिरात पोचू शकत नाही, तर घरी जे घराच्या जवळ जे आहे त्या जवळच्या 3-4 भक्तांना एकत्रित करून आपण स्टडी सर्कल चालू करू शकतो. मंदिरातील भक्तांना, वेगवेगळ्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला घरी बोलवून सत्संग आयोजित करू शकतो. कथा, कीर्तन, प्रवचन, प्रसाद. कारण का प्रत्येकजण मंदिरात बोलवलं तर येत नाही, पण घरी जर काही कार्यक्रम ठेवला, या घरी एक सत्संग ठेवला, या
घरी एखादा आध्यात्मिक कार्यक्रम झाला यामध्ये तर लोक आनंदाने, आणि मग तिथं त्यांना बोलवून भगवंतांविषयी मार्गदर्शन करून भगवंतांच्या मंदिराशी जोडणं. नंबर 4, आपल्या जवळ ज्या कला आणि गुण आहेत त्याचा उपयोग करून, जसं टेक्निकल आहे, मीडिया आहे, कुकिंग आहे, ज्ञान प्रसार, जसं सर आहे त्यांना शिकवणं त्यांच्या DNA मध्ये. आता इतक्या वर्षापासून ते शिक्षण देत आहे. मग तेच भगवद्गीतेच्या आधारावर, भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा, काही माताजी आहेत, माताजीने आता मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बाल संस्कार शिबिर, समर कॅम्प ज्याला म्हणतो, दररोज 1 तास, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, सोलापूरमध्ये 15 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत 15 दिवस बाल संस्कार शिबिर झाले आणि 1300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. 1300. आता 1300 नवीन मुलं तयार झाले म्हणजे त्यांचे आई वडील सुद्धा मंदिरात आले. आणि 15 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या नगरमध्ये, जसं एक इथं राजीव गांधी चौक आहे, शिवाजी चौक आहे, जिथे जिथे घर आहेत. आणि आठवड्यातून एकदा त्यांना मंदिरात बोलवलं जातं. त्यांनी काय काय शिकले ते रविवारच्या कार्यक्रमानंतर ते सगळं प्रेझेंटेशन देतात. श्लोक पाठ केलं, रामरक्षा पाठ केलं, ब्रह्मसंहिता पाठ केली, किंवा फॅन्सी ड्रेस कृष्णांचं, किंवा डान्स, आध्यात्मिक डान्स शिकले, काय काय शिकले ते मंदिरामध्ये दाखवतात. त्यामुळे असे परिवार मंदिरशी कमीत कमी मुलांच्या माध्यमातून का होईना ते संपर्कात येतात. आणि ज्या आपल्याजवळ कला आहेत त्याचा उपयोग करणं, कुणाजवळ ग्राफिक डिझाईन आहे किंवा स्किल आहे, DTP आहे, सुंदर पेंटिंग आहे, रांगोळी आहे, ज्या कला आहेत त्या भगवंतांच्या जवळ लावणं सगळ्यात श्रेयस्कर. मग त्यासाठी दीक्षा घेणं किंवा ब्राह्मण दीक्षितच असणं आवश्यक नाही. कोणी रांगोळी घालू शकतो. रांगोळी घालायसाठी का नियम आहे? कोणत्याही माताची सुंदर ज्यांच्याजवळ कला आहे त्या रांगोळी घालू शकतात. भगवंतांचे पडदे शिवणं आहे, भगवंतांचे ड्रेस शिवणं आहे. आता राधा रास बिहारींची स्थापना जवळजवळ 50-55 वर्ष झाली असते. आजपर्यंत राधा रास बिहारींच्या विग्रहांचा ड्रेस शिवणारा व्यक्ती मुसलमान आजपर्यंत. आणि आश्चर्याची गोष्ट, भगवंत तेच आहे, माप तेच आहे, पण प्रत्येक वेळी माप बदलत असते. आणि त्याला प्रत्येक वेळी भगवंत आत बोलवतात माप घ्यायसाठी. दरवेळी त्याला नवीन नवीन माप घ्यावं, दरवेळी बदलतंय माप. कुणी राजभोग चांगला खायला घालून भगवंतांना जाड करते, कुणी गडबडीत भोग बनवून भगवंतांना बारीक करते, काय बोलायचं. त्यामुळे प्रत्येक शिवताना त्याला, प्रत्येक नवीन ड्रेस शिवताना त्याला जावं लागतं ऑल्टर माप घेण्यासाठी. भगवंतांची लीला. भगवंत कोणाला आपल्या सेवेमध्ये लागतील ती त्यांची इच्छा. आपण जबरदस्ती करू शकत नाही. हो मी तर ब्राह्मण आहे, मला द्या की सेवा, आणि तू थांबवा. नंतर गुरुसेवा. आता गुरूंची सेवा आपण कशी करू शकतो? गुरूंची सेवा करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये जर काय प्रश्न असतील तर ईमेलद्वारे, पत्राद्वारे, फोनद्वारे आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये झालेले कार्य किंवा आपले प्रश्न विचारू शकतो. किंवा आपल्या जीवनामध्ये मोठमोठे निर्णय आहेत, लग्न आहे, नवीन घर बनवलं, कोणतेही अपडेट. गुरु फक्त नावासाठी नाही, आषाढी टू आषाढी, आषाढीला गेलं की झालं बस. प्रत्येक कार्यामध्ये, मोठ्या निर्णयामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणं आवश्यक आहे. एक आहे परमिशन, एक आहे इन्फॉर्मेशन, एक आहे अनुमती आणि एक आहे फक्त माहिती. कोणतंही कार्य करण्या अगोदर गुरूंची अनुमती घेणं. उदाहरणार्थ आता आम्ही कार्तिकमध्ये वृंदावन यात्रा काढणार आहोत लातूरच्या भक्तांची. मग ती ठरवण्या अगोदर ते तर एक मी आध्यात्मिक उदाहरण दिलं, पण घरचे म्हणजे असे कार्य असतात. जसं लग्न आहे, आमच्या मुलीचं लग्न असा विचार आहे, हा मुलगा बघता आम्ही विचार करतो, ती झाली अनुमती किंवा आशीर्वाद घेणं. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे सगळं झालेलं आहे, महाराज कार्ड आहे घ्या, जमलं तर या लग्नाला, नाहीतर आम्ही करणारच. ती झाली इन्फॉर्मेशन. परमिशन आणि इन्फॉर्मेशन, अनुमती आणि माहिती. तर अनुमती घेणं, त्यांना मार्गदर्शन स्वीकारणं.
त्यांनी दिलेली प्रवचनं आहेत, त्या प्रवचनात वेळ असेल तर ते प्रवचन ऐकून लिहून काढणं, ट्रान्स्क्राईब करणं किंवा त्यांच्या लिहिलेल्या ग्रंथांचं वितरण करणं, दुसऱ्यांना आध्यात्मिक गुरूंविषयी सांगणं, त्यांना आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात आणणं. आणि घरी आपण मोठमोठे उत्सव आहेत, वैष्णव तिथी आहेत, माधव तिथी, ते सेलिब्रेट करणं. जसं एकादशी आहे, जन्माष्टमी आहे, गौर पौर्णिमा आहे, किंवा वेगवेगळ्या घरी कीर्तन आयोजित करणं. वर्षातून एकदा तरी बोलू शकतो आपण भक्तांना. आणि साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण आता उलट झालं, साधू संत येती घरा दारे खिडक्या बंद करा. लोक बघा ना, जाऊ कधी बुक डिस्ट्रीब्युशनसाठी किंवा डोनेशन मागण्यासाठी, एक तर दरवाजा जोरात आदळणार, नंतर कुत्र्याला सोडणार, छुप छुप कुत्र्याला सोडणार, चालेल. पण आपलं सौभाग्य आहे की आपल्याला ही सेवा भेटलेली आहे. आणि ज्यांना माहीत नाही साधूंचं महात्म्य, ते असे कार्य करतात, प्रेरित कार्य. पण ज्यांना माहीत आहे साधू किती पवित्र, ते आनंदाने त्यांचं स्वागत करतात. श्रील प्रभुपादांचे वडील दररोज दुकान बंद करते वेळी, कपड्याचे व्यापारी होते, गौर मोहंडे, रात्री दुकान बंद करताना एक वाटीमध्ये भोजन प्रसाद ठेवायचे मधोमध दुकानाचे. कोणासाठी? उंदरांसाठी. म्हणजे उंदीर कपडे कुरतडणार नाही, तिथं जेवण करतील. आणि दररोज घरी जाताना 1, 2, 3 साधूला घेऊन जायचे, कधी 2, कधी 4, आणि त्यांना पोटभर त्यांची माता आणि दोघंजण म्हणून त्यांची सेवा करायची. आणि त्यांचं भोजन झाल्यानंतर आशीर्वाद मागायचे, आमच्या मुलाला चांगला आशीर्वाद द्या, आमचा मुलगा इंजिनियर बनवतो, बरोबर, आमचा मुलगा डॉक्टर बनवतो, आमच्या मुलग्याला चांगली पत्नी भेटू दे, चांगला जॉब भेटू दे. नाही, आमचा मुलगा राधा राणीचा चांगला शुद्ध भक्त बनवू दे, ही आशा. तर प्रत्येक वेळी साधूंना घरी बोलवून त्यांच्याकडून असे आशीर्वाद घेणं. आणि भगवंतांसाठी कुकिंग करणं, भगवंतांची नित्य नियमाने सेवा आहे, ज्या वेगळ्या वेगळ्या सेवा असतील त्या आपण घरी सुद्धा करू शकतो. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे की जेही कार्य तुम्ही करता प्रेमाने, शुद्ध भावनेनं आणि स्वच्छतेने करा. आणि प्रभुपाद पुढे लिहिताय, डू द बेस्ट यू कॅन फ्रॉम व्हॉट एव्हर यू आर. तुमच्याजवळ जे काही आहे त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ जे करता येईल, जे सगळं चांगलं करता येईल ते तुम्ही करा. एक दिवस प्रभुपादांनी हे सांगितल्यानंतर जे पाश्चिमात्य देशामध्ये प्रभुपादांनी जगन्नाथांना प्रणाम केला, असंच ऑल्टर होतं, प्रणाम केला जगन्नाथांना. आणि प्रणाम करून उठतात तो काय, जगन्नाथ नव्हते, गौर निताई होते. आता प्रभुपाद आश्चर्यचकित झालं, म्हणजे प्रणाम तर जगन्नाथांना केलेला आणि गौर निताई कुठून आले. तर शिष्याने सांगितलं, प्रभुपाद आम्ही रोटेट ऑल्टर तयार केलेला आहे, फिरणारं. म्हणजे फिरणारं गौर निताई आणि जगन्नाथ दोन्ही. म्हटले भगवंतांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्यांना असं आपण फिरवू शकत नाही, एक स्थिर ठेवणं आवश्यक आहे. काळांतराने प्रभुपादांनी बघितलं, प्रणाम करते वेळी जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा आहेत आणि जगन्नाथच नाही आहेत ऑल्टरमध्ये. म्हणजे कुठे गेले जगन्नाथ? म्हणजे प्रभुपाद तुम्ही सांगितलं तुम्हाला जे सगळ्यात जास्त आवडतं ते तुम्ही भगवंतांना अर्पण करा. आम्हाला बीचवर फिरायला जायला आवडतं, आम्ही जगन्नाथांना फिरायला घेऊन गेलो बीचवर. प्रभुपाद म्हटले चांगला भाव चांगला आहे, पण कार्य चुकीचं आहे. भावना तर चांगली आहे, भगवंतांना फिरायला घेऊन जायची, पण कार्य चुकीचं आहे. त्यामुळे भगवंतांना फिरवण्याची देखील एक पद्धती आहे, त्याला म्हटलं जातं रथयात्रा. आणि प्रभुपादांनी रथयात्रा प्रारंभ केली. एक दिवस प्रभुपाद एका शिष्याच्या घरी आले आणि पाहिलं की गुरु शिष्य परंपरा आहे, राधाकृष्ण आहे, प्रभुपाद आहे, षड गोस्वामी आहे, सगळेजण त्या ठिकाणी आहेत. आणि प्रभुपादांच्या बाजूला त्या व्यक्तीची जी जुनी गर्लफ्रेंड होती तिचा पण फोटो ठेवलेला. तर प्रभुपाद विचारले, ही कोण आहे नवीन आचार्य? तर प्रभुपादांना त्यांनी सांगितलं, प्रभुपाद ही माझी जुनी गर्लफ्रेंड आहे, ही सोडून गेल्यामुळेच मी दुःखी होऊन मंदिरात आलो आणि मला भगवंतांची प्राप्ती झाली, त्यामुळे माझी शिक्षा गुरु आहे. ती माझी शिक्षा गुरु असल्याप्रमाणे. प्रभुपाद म्हणाले, भाव चांगला आहे,
पण जे कार्य आहे एकदम एवढं मोठं स्थान देण्याची आवश्यकता नाही. तुझ्या शिक्षा गुरुला हृदयात ठेव, ऑल्टरमध्ये ठेवू नको. ऑल्टरमध्ये सगळे महान आचार्य आहेत. तर त्यामुळे भगवंतांची सेवा आपल्याकडे जे काही आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून साधना, आपली सेवा आणि सेवा झाल्यानंतर आपला संबंध, सदाचार आणि स्वाध्याय या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर दररोज आपण दिनचर्या करू शकतो. 16 माळा जप करण्यासाठी किती वेळ लागतो? 2 तास. त्यानंतर अध्ययन 30 मिनिटं, कमीत कमी प्रत्येक भक्तांनी 30 मिनिटाचा वेळ काढून ठेवायचा. त्याचा भरपूर वेळ ह्याच्यावरच जातो आपला. मग तोच उपयोग पान परत नाही असा न करता असा करणं, ग्रंथांचं अध्ययन करण्यासाठी. भगवंतांची घरी असो मंदिरात असो पूजा करण्यासाठी 15 ते 30 मिनिटं मॅक्सिमम, 30 मिनिटाच्या पलीकडे नाही, 15 मिनिटं. सेवा 30 ते 60 मिनिटं. एवढं जर केलं आपण दररोज भगवंतांसाठी 3 तास, बाकी सगळे 21 तास आपल्यासाठी, मिनिमम 3 तास. आणि जास्त मोठं सांगितलं नाही 8 तास सेवा करावी. टोटल जप पकडून 3 तास. एक भक्त राधा गोपीनाथ प्रभूंजवळ गेला आणि त्यांनी सांगितलं कि प्रभुजी मजा नहीं आ रही, मुझे मजा नहीं आ रही, मैं कल से कुछ अलग करना चाहता हूँ. ठीक आहे बाबा, काय करणार? म्हटले मी उद्यापासून 2 वाजता उठणार आणि घरी सगळं मॉर्निंग प्रोग्राम करणार. 16 माळा जप, त्यानंतर भगवंताची मंगल आरती, नरसिंह आरती, तुलसी आरती, त्यानंतर गुरुपूजा, भगवंताचं ड्रेसिंग, भागवतम प्रवचन सगळं करणार. चांगली गोष्ट आहे, गृहस्थ आहे, करू लागला एवढं तपस्या. म्हणजे ठीक आहे कर. 8 दिवसानंतर आला. म्हटले प्रभुजी उद्यापासून फक्त अगरबत्तीने दिवा. म्हणजे बाकी काय झालं सगळं? म्हणजे मला जॉबवरून काढून टाकणार आहे साहेब. म्हटले का? तो जेव्हाही काही काम सांगतो मी झोपत असतो. म्हणजे रात्री झोपतो किती वाजता? 11:30 वाजता. उठतो कितीला? 2:30 वाजता. मग काढणारच की माझं जॉब. म्हणून इतका भाव प्रकट न करता 15 ते 30 मिनिटांमध्ये आरती आणि ड्रेसिंग वगैरे ते एकादशी ते एकादशी. तर असं होऊ नये की आज सांगितलं भावभक्ती प्रकट झाली, आज 64 माळा जप केला आणि उद्यापासून 64 दिवस 1 माळ पण नाही. आज ऐकलं प्रभुजी 64 माळा, सेमिनार ऐकलं, गुरु महाराज सांगितलं 64 माळा जप केला. आज 64 केला आणि उद्या 64 दिवस 1 पण मानलं. असं होता कामा नये. तर 2 तास जप, 30 मिनिटं अध्ययन आणि 15 ते 30 मिनिटं भगवंतांची सेवा. तर आपल्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी 4 महत्त्वाचे अंग किंवा महत्त्वाचे मुद्दे. सगळ्यात पहिला, नियमाग्रह न बनणं, आळशी बनणं किंवा जबरदस्ती एवढे नियम लावून घेणं. एक आहे नियम आग्रह, एक आहे नियम अग्रह. एक तर सगळे नियम धाब्यावर सोडून देणं, आळशी बनणं. आणि असं पण होऊ नये की एवढे सगळे नियम लावून घेणं की कशासाठी आपण जप करतोय तेच विसरून जाणं, कशासाठी भक्ती करतोय तेच विसरून जाणं. आता नियम आहे ध्यानपूर्वक 16 माळा जप करणं. सगळेजण आपण बसलोय तर जप करतोय हरे कृष्ण हरे कृष्ण. समोरच्या बाजूच्या भक्ताला अगदी छातीत दुखू लागल्याचं ओरडू लागलाय, मायेमध्ये जप कर ध्यानपूर्वक हरे कृष्ण. ती मग मूर्खता आहे. ते स्वतःला जबरदस्ती लावून घेतले नियम आहे. प्रभूजींनी सांगितलं एक ठिकाणी बसल्यावर 16 माळा जप करणं आवश्यक आहे, एकाच ठिकाणी. तो विचारात तो मरणार आहे त्याचं काय. दुसरं, साधू संघ. वेळोवेळी जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल, मग रविवार आहे किंवा उत्सव आहे, एकादशी आहे, साधूंच्या संगतीमध्ये येऊन भगवंतांची कथा कीर्तन श्रवण करणं, त्याला म्हटलेलं आहे साधूंचा संग. तिसरं, गुरुनिष्ठा. गुरूंनी जे दिलेले आदेश आहेत, उपदेश आहेत, ते आपला प्राण समजून त्यांच्या आदेशाचा पालन करण्याचा प्रयत्न करणं, गुरुनिष्ठा. आणि चौथा आहे अनर्थ जे आपल्या हृदयामध्ये आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मात्सर्य, नाम अपराध, धाम अपराध, त्याच्यावरती कार्य करून त्या अनर्थापासून मुक्त होणं.
तर रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधूमध्ये लिहितात, द इसेन्स ऑफ ऑल ॲडवाइस दॅट वन शुड युटिलाइज वन्स फुल टाइम 24 hours a day in nicely chanting and remembering the Lord's divine name, transcendental form, qualities and eternal pastimes. तर हे जे आपण सगळं करणार आहोत त्याचा मुख्य उद्देश काय, हे सगळं करण्यामागचा, तर सगळं करण्यामागचा एक मुख्य उद्देश आहे की प्रत्येकानं 24 तास भगवंतांचं स्मरण करता यावं, भगवंतांना कधीही न विसरता त्यांचं नाम रूप गुण लीला माधुरी यावरती त्यांचं चिंतन करणं, आणि हे चिंतन करत 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 एकदा भगवत धामात परत निघून जा आणि पुन्हा येणे नाही. आणि हे सगळं करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला एका मार्गदर्शकची आवश्यकता असते. त्याला आपण म्हणतो काउन्सिलर, मेंटर, फॅसिलिटेटर, गाईड किंवा फ्रेंड, मग तो कुणी असू शकतो. एक कुणीतरी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असावा ज्याला आपण आपलं हृदय काढून हृदय पूर्णपणे त्याच्या समोर आपण राहावं. जसं डॉक्टर आणि गुरु समोर आपण कधी खोटं बोलू नये. डॉक्टरला जर आपण खोटं सांगितलं तर आपल्या आजारावर आपल्याला योग्य औषध भेटणार नाही, आणि जर गुरुला जर आपण खोटं बोललं तर आपल्याला आध्यात्मिक औषध भेटणार. आपण जर म्हटलं मला सगळं व्यवस्थित आहे गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे, एकदम मस्त चाललंय, जप एकदम बढिया, हातात माळ घेतल्यानंतर आम्ही झोपून जातो, एकदम चांगला जप चालला, डायरेक्ट 2 तासांनी उठतो, माळा झाला लटकवतो. मग कोणीतरी सांगणार आपलं की तुम्ही जपमध्ये झोपताय. आध्यात्मिक प्रश्न आहे प्रभूजी, हे सांगितलंय गुरु महाराजांनी. नाम रूप गुण लीला माधुरी म्हणजे काय, भगवंतांची सेवा तर सांगितली, ती आरती कशी करायची, किती वेळा फिरवायची शिकला नाही तर दिवसभर मग तो फिरवत असता अर्धा तास. जसे एक प्रल्हादानंद महाराज जे आहेत, प्रल्हादानंद महाराज ज्यावेळी त्यांनी जॉईन केला अमेरिकेमध्ये, तर तो एक पुजारी आणि एकच प्रेसिडेंट, 1 मॅन शो चाललेला होता त्या मंदिरात. त्यांना बघितल्यानंतर त्याने त्यांना सांगितलं घे इथे ये आरती कर, या आरती, तो पळून गेला सोडून. आणि त्यांना माहीतच नाही आरती करायला सांगितली, अर्धा तास तर ते अगरबत्तीच फिरवत होते सुरुवातीच्या वेळी, माहीतच नाही काय करायचं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी एका मार्गदर्शकाची आवश्यकता असते. आणि मग ते आपल्यापैकी जे दीक्षित आहेत, ब्राह्मण दीक्षित आहेत, त्यांनी जबाबदारी घेऊन आपण ती सेवा मग करू शकतो. भक्तांना मार्गदर्शन करण्याची, कसा प्रणाम करावा वैष्णवांना, प्रभुपादांना, भगवंतांना प्रणाम करावा, प्रणाम करते वेळी कोणत्या मंत्राचं उच्चारण करावं, दीप कसा अर्पण करावा, भोग कसा द्यावा. मला आठवतंय काही वर्षापूर्वी मी गुरु महाराज आणि भक्ती वैभव महाराज आणि त्यांचे सगळे शिष्य एक 10 ते 15 भक्त महाराजांच्या जीवनावरती मूवीचं रेकॉर्डिंग चाललेलं होतं. लॉस्ट विलेज आपण ऐकलं असेल ना. लॉस्ट विलेज एक डॉक्युमेंटरी बनवलेली, ज्याच्यामध्ये परमपूज्य गुरु महाराजांनी पूर्वीचं जीवन शेती, गाई आणि गावावरती आधारित आणि आजचं शहरी जीवन याच्यामधला जमीन आसमानचं अंतर आणि याच्यामुळे प्रभाव कसा दुष्परिणाम झालेला आहे त्याच्यावरती एक मूवी बनवलेली आहे, लॉस्ट विलेज, हरवलेलं गाव. यूट्यूबवर भेटेल आपल्याला जरी पाहिलं नसेल तर. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग चाललेलं होतं आणि त्याच व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या अंतर्गत आम्ही देहूला सुद्धा गेलो होतो तुकाराम बीचच्या वेळी. आणि तिथं देहूवरून निगडीला आलं, निगडी प्राधिकरण. तर निगडी प्राधिकरणमध्ये एका भक्तांच्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती. नवीन भक्त होते, त्यांना माहीत होतं नियम वगैरे. तर महाराज आल्यानंतर ते घेऊन आले, महाराज चहा सगळं. ते म्हटले चहा घेतली, म्हणजे कॉफी आणू का कॉफी. त्यांना वाटलं चहा घेतली म्हणजे शिकलेले आहेत, जास्त विदेशी आहे, कॉफी ते विचारा माहीत नाही. तर या सगळ्या गोष्टीवर संन्यासी आणि गुरूंना चहा कॉफी आणून द्यायचं तसं म्हटलं तर एक मोठा अपराधच आहे. पण निष्पाप असल्यामुळे काय करणार. म्हणून आपल्याला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शकची आवश्यकता असते. आता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे लातूर पॅटर्न.
प्रसिद्ध आहे लातूर पॅटर्न शिक्षणाचं. तर इतके सगळे गाईड, अपेक्षित पुस्तकं सगळे प्राप्त आहेत, तरी पण मुलं लाखो रुपये घेऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात. कशासाठी? गुरु किंवा मार्गदर्शकाकडून ऐकण्यासाठी. नाहीतर काले अक्षर भैंस बराबर, ते काहीच कळत नाही पुस्तक. पण जेव्हा तेच पुस्तक आपल्या गुरूंकडून किंवा शिक्षकांकडून मार्गदर्शकाकडून आपण ऐकतो त्यावेळी कळू लागतं, बरोबर आहे, 1+1 = 2, x+y = xy, जे काही संबंध आहेत किंवा अध्ययन आहे, सिद्धांत आहेत, ते आपण त्यांच्याकडून ऐकल्यानंतर शिकतो. तसंच आपल्याकडं ग्रंथ आहेत, भागवत आहे, भगवद्गीता आहे, महाभारत आहे, रामायण सगळं आहे. पण सगळं असून देखील आपल्याला ते समजावून सांगणाऱ्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. आणि म्हणून काउन्सिलिंग सिस्टीम फार महत्त्वाची. आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं, मग आपण कुणालाही आपण जे नावं सुचवली जातील TMC तर्फे वगैरे चर्चा करून, जे जुने भक्त आहेत त्यांना पहिलाही सेवा दिली जाईल, मग ते मार्गदर्शन करतील, मग ते हळूहळू पुढं भक्तांना मार्गदर्शन करू शकतात. तर प्रत्येक भक्ताला एका मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. कोणीतरी आपल्याला विचारणारं पाहिजे, का आला नाही. तर कोण विचारलं तर आपल्याला कोण विचारतं, नाही गेलं तरी चालेल. जे रस्त्यावरती कुत्रे असतात आणि पाळीव कुत्रे असतात त्यांच्यात काय फरक असतो? काय फरक असतो? पाळीव कुत्रे आणि रस्त्यावरती मोकार येणारे कुत्रे, फरक काय? गळ्यामध्ये बेल्ट असतो. गळ्यामध्ये ज्याचा बेल्ट असतो त्यांना कळते की बाबा याचा मालक कोणीतरी आहे, आणि ज्याच्या गळ्यात बेल्ट नाही ते मोकार असतो. मग आपल्याला देखील मालक आहे, कोणीतरी विचारणारा असेल तर आपल्याला मग यमराजांची दूध पकडून घेऊन जाणार नाही. त्यामुळे त्याचा मालक कोणीतरी आहे. कृष्ण किंवा जगन्नाथाचे मालक आहेत, कृष्ण भक्त यांचे मालक आहेत, आणि तेव्हा आपलं मग रक्षण होईल. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराज